श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झ या FM ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर. आपल्या प्रसन्न सकाळची ही आहे सुरेल सोबत सातारा आकाशवाणीची. सकाळचे 6:05 झाली आहेत. सुप्रभात सातारामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ऐकणार आहोत चिंतन हे सदर. याचं लेखन केलं आहे मंदार कुलकर्णी यांनी. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी क्रोधाचं फार चांगलं वर्णन केलंय. भगवान कृष्ण म्हणतात, क्रोध ही मानवाची प्रत्येकाची व्यक्तिगत संपत्ती आहे. आपल्या रागाला आपणच जबाबदार आहे, मग भलेही तो आपल्याला आवडो किंवा न आवडो. संताप ही मानवी मनात रुजलेली नकारार्थी भावना आहे. क्रोध म्हणजे मानवी मनाच्या तळातील एक सुप्त वावटळ. अज्ञान हेच रागाचं मूळ कारण आहे. खऱ्या किंवा काल्पनिक जखमेमुळे झालेली जी भावना मनाला बदला किंवा सूड घेण्याची प्रतिक्रिया सुचवते, ती भावना म्हणजे क्रोध. प्रत्युत्तर देण्यासाठी, वचपा काढण्यासाठी राग येणं हे नैसर्गिक आहे. अगदी समजा तुम्हाला कोणी धमकी जरी दिली तरी क्रोध नावाची प्रतिक्रिया उमटते. क्रोध हा असा अग्नी आहे की त्यात नेहमी क्रोधित व्यक्तीचीच आहुती पडते. राग ही क्रोधाची प्रलंबित धून आहे. ती नेहमीच फार काळ मनात वास्तव्याला असते. क्रोधामुळं आपल्याला तारतम्याचा विसर पडतो. पण जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा मात्र अपराधीपणाची भावना मनात निर्माण होते. रोजच्या जगण्यातही जेव्हा काही जण कर्तव्यात कुचराई करतात तेव्हा मात्र आपल्या मनात घृणाही निर्माण होते आणि क्रोधही. जेव्हा आपण खूप रागावतो तेव्हा मात्र मनात आवेश असतो. हा अधिक तीक्ष्ण आणि अविचारी असतो. या स्थितीत आपल्या हातातून बरे वाईट होण्याची शक्यता असते. त्याच्या पुढची पायरी म्हणजे राग अनावर होतो आणि त्याचं रूपांतर प्रकोपात होतं. हा राग जास्त नुकसान करणारा असतो. क्रोध ही एक मनात निर्माण झालेली भावना आहे. असूया, तुलना, स्पर्धा, चिडचिड, द्वेष, आळस, नाराजी, असंतोष ही त्याचीच रूपं. प्रत्येकालाच ही रूपं चिकटलेली आहेत. त्या प्रत्येक भावनेचं रूपांतर शेवटी क्रोधातच होतं. क्रोध अंतःकरणातून येणारी एक नकोशी, न आवडणारी तात्पुरती आलेली लाट आहे. इतरांकडून अपेक्षाभंग झाला किंवा कोणाकडून सर्वांसमक्ष अपमान झाला की आपण दुखावतो आणि लगेच क्रोधित होतो. दुधाचं दही व्हावं तसा हा बदल. त्यामुळंच क्रोध हा शांतता, ज्ञान, मनस्वास्थ्य याचा प्रमुख शत्रू आहे. ज्वालेभोवती जसं धुराचं आवरण असतं किंवा जसं आरशावर धूळ साठलेली असते, तसा क्रोध हा वासनेने आच्छादित असतो. अन्याय, हत्या, क्रौर्य, मत्सर, अविवेक, छळ, कठोरता आणि संपत्ती बळकावणं या दोषांमुळं क्रोध वाढीला लागतो किंवा निर्माण होतो. राग आला, अतिराग आला की सर्व गोष्टींचं विस्मरण होतं आणि रागाच्या भरात व्यक्ती कोणत्याही थराला जाऊ शकते. आपण काय करतो याचं भानच राहत नाही. तेव्हा जेव्हा राग येतो तेव्हा संयम पाळला पाहिजे. पूर्वीचे लोक म्हणायचे तसं 1 ते 100 अंक मोजायचे, म्हणजेच मनावर ताबा मिळवायचा. आपलं मन नेहमी अतिशयोक्ती करत असतं. हे थांबवलं तरी तुम्ही फार कमी वेळा क्रोधित व्हाल. जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा त्याच्याकडं तटस्थपणे बघायला शिकलं पाहिजे. आपल्याला नाही तर दुसऱ्याला आपला राग आलाय असं त्याकडं बघा. मग आपल्यालाच आश्चर्य वाटेल. तो राग क्षणात नाहीसा होईल. हा प्रयोग जरूर करून बघा. रागामुळे जी ऊर्जा निर्माण होते ती व्यक्त न करता आपल्याच शरीरात विलीन करायला शिका. या ऊर्जेत क्रोध, प्रेम, तिरस्कार काहीही मिसळून न देता ती ऊर्जा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळं तुमच्या भोवती शुद्ध ऊर्जेचं कडं निर्माण झालंय असं जाणवेल. हे आनंदाचं, तृप्तीचं कडं आहे. एकदा का तुम्हाला ह्या आनंदाचं रहस्य कळालं की तुमच्या अस्तित्वावर आनंदाचा शिडकावा होईल.
परिणामी सर्व भावना नष्ट होतील, त्या फारशा येणारच नाहीत. त्यामुळं तुम्ही नेहमीच आनंदी, सुखी, आरोग्यवान राहाल. क्रोधावर विजय मिळवण्याची हीच गुरुकिल्ली. चिंतन आपण ऐकत होता. याचं लेखन केलं होतं मंदार कुलकर्णी यांनी. श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आपल्या प्रसन्न सकाळची ही आहे सुरेल सोबत सातारा आकाशवाणीची.